स्वप्नांचे शहर म्हणून ओळखली जाणारी मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे, जिथे बरीच पर्यटन स्थळे आहेत। मुंबई शहर हे कधीच झोपत नाही बरं का। इथे प्रतिष्ठित जुन्या जागतिक वास्तुकला, समुद्रकिनारे, उंच उंच इमारती, सांस्कृतिक आणि पारंपरिक संरचना आणि झोपडपट्ट्या यांचे अद्वितीय मिश्रण आहे। भारताची ही रोमांचक व्यावसायिक राजधानी जगभरातील पर्यटकांना आकर्षित करते। तर आज आपण खूप जबरदस्त ठिकाण एक्सप्लोर करणार आहोत, जे की माझ्यासाठी सुद्धा सरप्राईज आहे। नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये एका नवीन व्हिडिओ सोबत। तर आता आम्ही CST स्टेशनला पोहोचलोय। गाईज, शिव आणि या दोघांनी ना मला सांगितलंच नाही कुठे जायचं ते। आता CST स्टेशनला आहोत आम्ही। आता पुढे कुठे जायचं माहीत नाही मला, कुणी पण कुठे चालू आहे। लेट्स गो। ये देखो नजारा। मित्रांनो, स्टेशनच्या बाहेर आलो आणि स्टेशनच्या बाजूलाच बेस्टच्या बसेस आहेत, AC बसेस, ज्या की आपल्याला गेटवे ऑफ इंडिया म्हणजे त्या ताज हॉटेलच्या तिथे नेऊन पोहोचवतात। तर तिथे गेल्यानंतर मला समजलं की कुठे जायचं आहे ते। तोपर्यंत अजिबात सांगितलं नव्हतं। आणि हे पाहू शकता, समोरच ताज हॉटेल आहे, इकडे आपल्याला आणून सोडते ती बस। इथे आल्यानंतर मला समजलं की एलिफंटा केव्जला जायचं आहे ते। तर मी पहिल्यांदा पाहते, म्हणजे याच्या अगोदर मी इथे आलेली आहे 2-3 वेळा, पण एलिफंटा केव्जला गेले नव्हते। तर हे माझ्यासाठी सरप्राईजच होतं खरं तर, कारण की मला घरून अजिबात सांगितलं नव्हतं कुठे जायचं आहे ते। आणि मला असं पाण्याची ठिकाणं खरंच खूप आवडतात। मित्रांनो, गेटवे ऑफ इंडिया ते मुंबई बंदरातील एलिफंटा बेटापर्यंत 1 तासाचा फेरी प्रवास तुम्हाला दगडात कोरलेल्या गुहांच्या लपलेल्या जगात घेऊन जातो, ज्यामध्ये कोरीव काम आणि शैवशिल्पांचा एक समूह आहे, जे की पाहायला खूप सुंदर वाटतं। एलिफंटा बेटावर जाण्यासाठी गेटवे ऑफ इंडियावरून फेरीने जावे लागते। दुतर्फी प्रवास करण्यासाठी फेरी सुमारे 290 रुपये घेते। खाडी ओलांडून मुंबई बंदराच्या दिशेने 1 तास प्रवास करून घारापुरी किंवा एलिफंटा बेटावर पोहोचतो। या बंदरापासून पश्चिमेकडील टेकडीच्या पायथ्यापर्यंत ग्रँड केव्हच्या घरापर्यंत 1 किलोमीटर चालत जाऊ शकतो, किंवा इथे टॉय ट्रेन पण आहे, तर त्या टॉय ट्रेननी पण जाऊ शकतो। आणि मित्रांनो, हे सुद्धा लक्षात ठेवा, एलिफंटा लेणी पाहण्याची वेळ ही सकाळी 9:30 ते सायंकाळी 5:30च्या दरम्यान आहे। पहिली फेरी गेटवे ऑफ इंडिया जेट्टीवरून सकाळी 9 वाजता निघते आणि सुमारे 1 तासामध्ये एलिफंटा बेटावर घेऊन जाते। गेटवे ऑफ इंडियावरून दर अर्ध्या तासाने एलिफंटा येथे एक फेरी निघते। शेवटची फेरी दुपारी 2 वाजता निघते आणि पहिली फेरी ही एलिफंटा येथून दुपारी 12 वाजता आणि शेवटची 5:30 वाजता परत येते। परतीच्या बोटी देखील दर अर्ध्या तासाने धावतात बरं का। बोटीमधून उतरल्यानंतर इथे पाहू शकता, या ठिकाणी आपल्याला गाईड सुद्धा मिळतो, जे की केव्ज आपल्याला दाखवू शकतात। तर इथे बाजूला दुकानं वगैरे आहेत, इथे तुम्ही ज्यूस वगैरे घेऊ शकता किंवा पाण्याच्या बॉटल, आणि इथे टॉय ट्रेनचं तिकीट पण भेटतं। एका माणसासाठी 5 रुपये, तर लहान मुलांसाठी 3 रुपये आकारले जातात। तर अगदी 1 किलोमीटर अंतर आहे, जे की तुम्ही पायी जाऊ शकता। एक एन्जॉयमेंट म्हणून तुम्ही ट्रेनने जाऊ शकता। एलिफंटा लेणींना भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ कोणती माहिती का मित्रांनो? नोव्हेंबर ते फेब्रुवारीमध्ये या दरम्यान या, कारण की तेव्हा ना हवामान जे आहे ते प्रवासासाठी अनुकूल असतं, त्यामुळे खूप छान वाटतं, जास्त ऊन नसतं। इथे आता टॉय ट्रेन आलेली आहे, आता याने आपण तिथे जाणार आहोत।
तर अजिबात लांब नाही आहे, तुम्ही चालत जाऊ शकता, पण एक एन्जॉयमेंट म्हणून तुम्ही या टॉय ट्रेनचा वापर करू शकता. टॉय ट्रेनमधून खाली उतरलो आणि वरती आता 120 पायऱ्यांचा ताफा चढून त्या टेकडीवर जायचं आहे आपल्याला. तर इथे साईडला दुकानं देखील आहे, तुम्ही इथे शॉपिंग पण करू शकता आणि खाण्यापिण्याचं पण घेऊन जाऊ शकता इथून. गाईज यांनी ना आमच्या हातात मास्कची बॉटल खेचली आणि बघा कसं. तर इथे लेणी पाहण्यासाठी भारतीय पर्यटकांसाठी 40 रुपये आणि विदेशी पर्यटकांसाठी 600 रुपये शुल्क आकारलं जातं आणि लहान मुलं म्हणजे 15 वर्षांच्या खाली मुलांना मोफत आहे. पायऱ्या चढून वरती आलो आणि एक मोठी गुहा दिसली. गुहेची रचना एका सामान्य बौद्ध विहारवरून घेतली असे दिसते, ज्यामध्ये मध्यवर्ती अंगण आणि अनेक खांब असलेल्या कोठड्या आहेत. भव्य गुहेचा मध्यभाग त्रिमूर्ती आहे आणि सर्वात मनोरंजक देखील आहे. उत्तरेकडे तोंड करून प्रवेशद्वार गुहेच्या भिंतीवर त्रिमूर्ती शिल्प आहेत, ज्यामध्ये 3 डोके असलेल्या शिवाचे चित्रण आहे, ज्याला सदाशिव देखील म्हणतात. मित्रांनो, खरं तर येथील स्थानिक लोकांनी या बेटाला घारापुरी म्हणून लोकप्रिय केले, परंतु 1534 मध्ये पोर्तुगीजांनी गुजरात सल्तनतकडून जमीन ताब्यात घेतल्यानंतर आणि समुद्रावर पहारेकरी म्हणून उभ्या असलेल्या दगडात कोरलेल्या हत्तीच्या भव्य पुतळ्यावरून त्याचं नाव एलिफंटा ठेवलं गेलं. इंग्लंडला हलवण्याच्या प्रयत्नात हा एकपात्री पुतळा खराब झाल्यामुळे आता आपल्याला इथे पाहायला मिळत नाही. 1914 मध्ये कॅडल आणि हेवेट यांनी तो पुन्हा एकत्र केला आणि मुंबईतील भायखळा येथील प्राणी संग्रहालयात ठेवला असं सांगितलं जातं. असं सुद्धा सांगितलं जातं एलिफंटा येथील 7 लेण्यांपैकी 2 बौद्ध धर्मांशी संबंधित आहेत आणि 5 हिंदू धर्मांशी संबंधित आहे. मित्रांनो, त्रिमूर्तीच्या उजवीकडे शिवाचे आणखी एक चित्रण आहे. त्रिमूर्तीच्या पूर्वेला अर्धनारीश्वराचे कोरीवकाम जीर्ण अवस्थेत पाहायला मिळते. ते शिव आणि पार्वतीचे वरचे अर्धे स्त्रीलिंग रूप आणि खालचे पुरुषत्व असलेले एकीकरण दाखवून ऊर्जा आणि शक्ती एकत्र येणे हे दर्शवते असे सांगितले जाते. 2 नंबरची गुहा ही 1970च्या दशकात उद्ध्वस्त झाली आणि पुनर्संचित करण्यात आली. त्यामध्ये 4 चौकोनी खांब आणि 2 लहान कोठडी आहेत. तर तिसरी लेणीमध्ये खांब असलेल्या खोल्या आणि आतील कक्षांसह मंडपाच्या स्थापत्य वारशाची आठवण येते. मध्यवर्ती दरवाजामध्ये एक खराब झालेले मंदिर आहे, जे शिवाचे असल्याचे मानले जाते. गुहा नंबर 4 जी आहे ती भग्नावशेषात आहे, ज्यामध्ये खांब नसलेला एक उंच व्हरांडा आहे. त्यानंतर लेणी नंबर 5 अस्तित्वात आहे असं पाहायला मिळतं आपल्याला इथे. मित्रांनो, सांगायला गेलं तर एलिफंटा लेणी ही भारतीयांचीच नाही तर विदेशातील पर्यटकांचे सुद्धा आकर्षक ठिकाण आहे, कारण की बरेच इथे विदेशीय आपल्याला पाहायला मिळत असतील व्हिडिओमध्ये. तर युनेस्कोने 1987 मध्ये एलिफंटा गुफा हे जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलं आणि बोटीने एलिफंटा लेणी पाहायला जाणं हे पर्यटकांसाठी साहसी समुद्र पर्यटनाचा विलक्षण अनुभव देणारा प्रवासच वाटतं खरंच. मित्रांनो, गुहा 1च्या समोरील पूर्वेकडील टेकडीवरील गुहा 6ला सीताबाई गुहा मंदिर असे देखील म्हटलं जातं. या गुहेत पूर्वीच्या काळातील कोणतेही अलंकार शिल्लक नाहीत असं पाहायला मिळतं. पोर्तुगीज राजवटीत रूपांतरित झाल्यामुळे आणि चर्च म्हणून वापरल्यामुळे गुहा 6 ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाची मानली जाते असे सांगितलं जातं. गुहा नंबर 7 मध्ये फारसे काही पाहायला मिळत नाही. याच्या पलीकडे असलेले तळे कदाचित बौद्ध पाण्याचे टाके होते. टाक्याजवळ एक मोठा ढिगारा आहे, जो खूप म्हणजे स्तूप म्हणून ओळखला जातो, जो 2ऱ्या शतकातील आहे.
मित्रांनो, एलिफंटा केव्ज तर आमची एक्सप्लोअर करून झाली. खूप छान वाटलं. एक दिवसाची ट्रिप आमची खूप छान झाली. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, आता आम्ही रिटर्न जायला निघालो. इथे भरपूर साऱ्या वस्तू आहेत ज्या की तुम्ही परचेस करू शकता. तर एक गोष्ट लक्षात ठेवा की जेव्हा गेटवे ऑफ इंडियावरून फेरी चढताना 1 तासाच्या प्रवासानंतर तुम्हाला लेण्यांच्या ठिकाणी जाण्यासाठी साधारण 30 मिनिटांची ट्रेक करावी लागते. आणि जेट्टीवरून उतरण्यापूर्वी गुहांचा शोध घेण्यासाठी किमान आपल्याला 1 ते 1.5 तास लागतो. त्यामुळे तुमच्या प्रवासाची योजना अशा प्रकारे करा की तुम्ही मुंबईला परतणारी शेवटची बोट चुकू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सोमवारी एलिफंटा केव्ज आणि फेरी सेवा बंद असतात. त्यामुळे सोमवारी कुणीही प्लॅन करू नका, शक्यतो नाही करत, कारण सोमवारी सुट्टी नसते. तर इथे आपण आता थोडीशी शॉपिंग करतो आहे आणि आता घरी निघणार आहोत आपण. तर याच्या पुढचा ब्लॉग जो असणार आहे तो आपण काळा घोडा जो आहे तिथे जाणार आहोत. तर याच्या पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल तिथे काय काय आहे ते. आता आपण टॉय ट्रेननी पुन्हा रिटर्न चाललेलो आहोत आणि परत जाणार आहोत, बोटीने प्रवास करणार आहोत. तर ह्याच्या पुढचं दृश्य जे आहे ते सायंकाळचं, म्हणजे सायंकाळ झालेले आहे. त्यामुळे आपल्याला जातानाचा प्रवास जो आहे तो सुद्धा खूप छान असणार आहे आपला बोटीने. कारण की जाताना गेटवे ऑफ इंडिया, ताज हॉटेल खूप छान वाटतं. त्यामुळे तुम्हाला देखील मी व्हिडिओमध्ये दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. तर मित्रांनो, हा पाहू शकता नजारा, सूर्य मावळतीला आलेला आहे आणि हा किती छान असं कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर झालं. खरंच खूप शब्दात सांगू शकत नाही, इतकं छान वाटतंय. आणि ही आलेली आहे आता इथे आपलं गेटवे ऑफ इंडिया, ताज हॉटेल. तर आपण आता उतरणार आहोत. थोड्याच वेळात आपली संपणार आहे सफर. हा इंडियाचा फ्लॅग. तर बोटीमधून उतरल्यानंतर तुम्ही इथे गेटवे ऑफ इंडियाच्या समोर फोटो वगैरे क्लिक करू शकता. आणि सायंकाळची वेळ झालेली आहे त्यामुळे आम्ही इथे काळा घोडा पाहायला जाणार आहोत. तर ते तुम्हाला मी पुढच्या भागामध्ये दाखवणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुमच्या कमेंट्समधून मला नक्की कळवा. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, म्हणजेच असे छान छान व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. पुन्हा भेटूया असेच एका छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.